आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। मी प्रवीण पाटील, मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्या विरुद्ध 14-0 अविश्वास ठराव मंजूर। संत मुक्ताबाई साहेबांचा जन्मोत्सव सोहळा पारायण व पुष्पवृष्टीने उत्साहात साजरा। हर जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश, 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई-स्कूटर। रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्या विरुद्ध संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत एकमताने हात उंचावरून मंजूर करण्यात आला। सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील व सय्यद असगर हे चौघे संचालक सभेला गैरहजर राहिले। त्यामुळे 14-0 असा ठराव मंजूर झाल्याचे पीठासन अधिकारी सहाय्यक निबंधक जगदीश बारी यांनी सांगितले। दरम्यान सभेला काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना सभापती व उपसभापती यांनी पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकाकडे सादर केले, मात्र त्याचा कोणताही परिणाम सभेच्या कामकाजावर झालेला दिसला नाही। गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील कारभारावरून संचालक मंडळात नाराजी होती। सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत नाराज संचालकांनी 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता। याच ठरावावर चर्चा करण्यासाठी बाजार समितीच्या हॉलमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही विशेष सभा पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी बाजार समितीच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सभेच्या दोन्ही गेटवर पोलिसांची छावणी उभारली गेली होती। सहाय्यक निबंधक जगदीश बारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। त्यांना कमलेश पाटील सचिव तसेच प्रदीप महाजन, महेंद्र गाडे आणि फकीरा तडवी यांनीही सहकार्य केले। या सभेसाठी बाहेरगावी फिरायला गेलेले संचालक गेट नंबर 2 मधून येताच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी गर्दी जमा झाली होती, परंतु पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे फक्त संचालकांनाच आत प्रवेश मिळाल्यामुळे सर्वांना बाहेरच थांबावे लागले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसून आली। या विशेष सभेला संचालक प्रल्हाद पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, मंदार पाटील, पंकज पाटील, पितांबर पाटील, सौ मनीषा पाटील, सौ कविता पाटील, जयेश कुईटे, गणेश महाजन, पांडुरंग पाटील, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल आणि विलास चौधरी हे उपस्थित होते। विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात ठराव होता ते सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील आणि संचालक योगीराज पाटील, सय्यद असगर, सय्यद तुकडू हे 4 सदस्य मात्र अनुपस्थित होते। या सत्तांतरामुळे बाजार समितीतील महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून आता बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। यामुळे रावेर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। भाजपा नेते नंदकिशोर महाजन यांनी सत्तांतर घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल उपस्थित संचालकांनी त्यांचे आभार मानले। तसेच माजी आमदार अरुणदादा पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाची ताकदही आणखी वाढल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याचे चित्र दिसून आले। घर बांधताय मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर। आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक, अंबुजा, ACC, श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर, नवीन सौदा रोड रावेर। प्रोप्रायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल। मोबाईल नंबर 98 22 60 89 70 व 83 29 67 44 70। मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, धरती पाईपनं आणले पाणी, शेत पिकली सोन्यावानी। भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा। गंज विरोधी, उष्णता विरोधी, टिकाऊ, दणकट, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप। शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप। संत मुक्ताई संस्थान व श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात हजारो भाविकांनी केले श्री दुर्गा सप्तशती संत मुक्ताई विजय ग्रंथाचे पारायण व पुष्पवृष्टीने केला मुक्ताबाईचा जागर। हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा व प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय श्रद्धेचा असलेला नवरात्रोत्सव सण दिनांक 22 सप्टेंबर सोमवारपासून सुरुवात झालेली असून या परंपरेला आणखी एक ऐतिहासिक विषय जोडलेला असून संत परंपरेतील संत ज्ञानेश्वरादी
उपसभापती चौघे भावंडात अतिशय लाडीवाळ भगिनी असलेल्या परंतु तितक्याच मोठ्या अधिकार असलेल्या तसेच कडाडली निरंजनी जेव्हा मुक्ताई गुप्त झाली तेव्हा या संत निळोबारायाच्या लिखित अभंगवाणीनुसार संत मुक्ताई या आदिशक्ती असल्याचे तत्कालीन असंख्य संत मंडळीचे दाखले आहेत। अशा या मुक्ताबाई साहेबांचा जन्मदिन सुद्धा अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना याच दिवशी असल्याने नवरात्रीच्या पहिल्या माळेचे आई साहेबांचा 746वा जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून तापी पूर्णा परिसर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सकाळी मोठ्या उत्साहात श्री दुर्गा सप्तशती पारायण संत मुक्ताई विजय ग्रंथ पारायण सोहळा संपन्न होत आई साहेबांचा जन्मोत्सव दुपारी 12 वाजता अध्याय दरम्यान पुष्पवृष्टी व नाम गजर करून आई साहेब मुक्ताई यांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला। आई साहेब मुक्ताई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील हजारो महिलांच्या घरच्या घटस्थापना व भगवतीच्या आगमनाच्या कामांची लगबग असताना देखील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी परिवारातर्फे केलेल्या एका आव्हानात हजर झाल्या होत्या। मोठ्या उत्साहात येथे पारायण सोहळा पार पडला। संत मुक्ताईच्या जन्मोत्सव अध्यायात पुष्पवृष्टी करताना भाविकांचे आनंद अश्रू आणि आई साहेब मुक्ताई यांच्या प्रफुल्लित चेहरा तसेच भक्तिमय वातावरणात नवचैतन्याचे आनंदाचे झरे वाहताना दिसून आले। यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा प्रमुख संपर्क संजनाताई पाटील, तर मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, विशाल खोले महाराज, नितीन महाराज, पंकज महाराज, दीपक महाराज, लखन महाराज, दुर्गाताई, संतोष मराठे महाराज, अमोल महाराज, लीलाधर पाटोळे, निवृत्ती पाटील, पुरुषोत्तम वंजारी, सुधील कुलकर्णी, संतोष पाटील, माणिक पाटील, सुभाष पाटील, कुणाल महाजन, अमरदीप वराडे, श्रीकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे यांच्यासह हजारो सेवेकरी महिला भगिनी व पुरुष बांधव उपस्थित होते। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी, अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली रावेर। विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा।